विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण LMVT म्हणजे लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम हा थेरम एकदम सोप्या पद्धतीने आणि मराठीत शिकणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सुरुवातीला मी LMVT वरती आपण काही डेरिव्हेशन्स बघणार आहोत, जे तुम्हाला कायमस्वरूपी पेपरला 3 डेरिव्हेशन आहे ते विचारतात, ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर LMVT साठी तुम्हाला मी प्रॉब्लेम सोडवण्याच्या स्टेप्स देणार आहे. कुठल्या स्टेप्स फॉलो करायचे की LMVT आपल्याला आरामात कुठलाही प्रश्न पेपरचा, कुठल्या युनिव्हर्सिटीचा असो, कुठल्याही कॉलेजचा असो, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि तिसरं आलं मग त्याच्यानंतर आपण न्यूमरिकल बघणार आहे. सो या 3 प्रकारे मित्रांनो लक्षात ठेवा, LMVT करण्याच्या आधी मागच्या व्हिडिओमध्ये मी रोल्स थेरम शिकवला होता, बरोबर. रोल्स थेरम कोणी जर तो व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ नक्की बघून घ्या, रोल्स थेरम. कारण रोल्स थेरम मध्ये मी काही बेसिक शिकवलं होतं. बेसिक मध्ये मी ते बेसिक सगळं मी तेव्हा सांगितलं होतं तुम्हाला LMVT लाही लागणार आहे आणि CMVT कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम जो पुढचं माझं लेक्चर असेल त्याला पण लागेल. सो रोल्स थेरम जर बघितलं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा, कारण तिथे मी सगळं शिकवलं होतं. कंटिन्युअस फंक्शन म्हणजे काय, नंतर डिफरन्शिएबल फंक्शन म्हणजे काय, ते कसं ओळखायचं, हे सगळ्या कंडिशन शिकवल्या होत्या, बरोबर. इंटरवल कसे असतात हे बेसिक शिकवलं. ते बेसिक खूप गरजेचं आहे. हे बेसिक तुम्हाला माहिती असेल तरच तुम्हाला LMVT चे प्रॉब्लेम फटाफट सॉल्व्ह होतील, लक्षात ठेवा. सो रोल्स थेरमचा व्हिडिओ नसेल बघितला तर बघून घ्या, मग इकडे या. चला आता पुढे जाऊया, आपण LMVT ला सुरुवात करूया. त्याचा लॉंग फॉर्म आहे लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. बघा, LMVT चा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एवढ्या स्टेप्स आहे. पहिल्यांदा 6 स्टेप मध्ये आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ओके, त्याच्यामध्ये ह्या 2 मेन कंडिशन आहे. पहिल्या की फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही क्लोज इंटरवल मध्ये, डिफरन्शिएबल आहे की नाही ओपन इंटरवल मध्ये. मग स्टेप 3 येते, या 2 जर कंडिशन सॅटिस्फाय तुमच्या झाल्या, लक्षात ठेवा, या 2 जर कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, या 2 कंडिशन आहे तरच खालच्या स्टेप्स तुम्हाला करायच्या, नाही तर खालच्या स्टेप करता येत नाही. त्यामुळे याचं बेसिक मी ऑलरेडी रोल्स थेरम मध्ये मागे शिकवलं होतं. हे सगळं बेसिक आपण कुठे कव्हर केलं, पुन्हा मी सांगतोय रोल्स थेरम. तो व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला हे कळणार आहे कंटिन्युअस कसं ओळखायचं, डिफरन्शियल कसं ओळखायचं. मी आता असं गृहीत धरून चाललोय की हे तुम्ही बघितलंय आणि त्या हिशोबाने मी हे आता पटापट सांगणार आहे, त्याला डिटेल मध्ये जाणार नाहीये. ओके, यस. सो चला, कंटिन्युअस बघायचं, डिफरन्शियल बघायचं. ह्या 2 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या की मग f आणि f ची किंमत काढायची. नंतर दिलेल्या फंक्शनचा f'(x) काढायचा. डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर x ची किंमत कंपल्सरी c ठेवायची. x ला काय पुट करायचं, c, कंपल्सरी c. मग LMVT चा फॉर्म्युला वापरायचा, f(b - f(a)(b - a) f'(c). आणि नंतर हा फॉर्म्युला वापरून c ची किंमत काढायची. बघायचा तो c गिव्हन इंटरवलच्या आतमध्ये येतो की नाही. मीन व्हॅल्यू थेरम आहे ना, सो मीन म्हणजे मध्यभागी येतो की नाही. ओके, सो चला सुरुवात करूया आपण. बघा, आता हे 3 मेन डेरिव्हेशन आहे जे आपल्याला विचारतात, ते आपण पहिल्यांदा बघणार. काय काय आपण बघणार याच्यामध्ये. पहिलं 3 डेरिव्हेशन, पहिलं आहे साइन इनव्हर्सचं, दुसरं आहे कॉस इनव्हर्सचं, साइन इनव्हर्स, टॅन इनव्हर्स आणि नंतर लॉग. हे 3 डेरिव्हेशन हे खूप महत्वाचे. हे तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये यांच्यापैकी एक एक्झाम्पल विचारतातच. सो हे 3 डेरिव्हेशन बघायचे, नंतर मग आपण एक्झाम्पल बघणार आहोत. सो या पद्धतीने आपण हा LMVT कव्हर करणार आहोत. ओके, सो चला पहिल्यांदा डेरिव्हेशन पहिलं साइन इनव्हर्स बघा. साइन इनव्हर्स आहे साइन इनव्हर्स बी. नेक्स्ट आहे आपलं टॅन इनव्हर्स, आहे का टॅन इनव्हर्स. नंतर मग आपल्याला आलं लॉगचं ln म्हणजे लॉग. ओके, आणि मग आपण येणार न्यूमरिकल्स वरती. या पद्धतीने आपला हा सगळा फ्लो आहे. सो स्टार्ट करूया पटापट. बघा, पहिलं डेरिव्हेशन समजून घ्या. हे समजलं की पुढचे दोघं टॅन इनव्हर्स आणि लॉग इनव्हर्स यू मिनिटात सॉल्व्ह होतात, लगेच समजतात. पहिल्यांदा हे बघून घ्या. बघा, पहिली स्टेप, पहिल्यांदा काय बघायचं, डेरिव्हेशन कुठल्या फ्लोचं आपल्याला कळालं. डेरिव्हेशन आहे आपलं साइन इनव्हर्सचं. सो पहिली स्टेप काय घ्यायची बघा, f(x) = साइन इनव्हर्स x. हा f(x) घ्यायचा. आता याच्यात काय करायचं, इंटरवल कुठला घ्यायचा, AB घ्यायचा, क्लोज इंटरवल AB. A टाकायचा, f(x) च्या जागी A टाका. काय येईल, साइन इनव्हर्स आहे. एकदम सोपं आहे. पहिलं डेरिव्हेशन समजून घ्या, एकदम सोप्या पद्धतीने मराठीत शिकवतो. पहिलं डेरिव्हेशन समजलं, पुढचे 2 आपोआप तुम्हाला सोडवता येतात. मग A च्या जागी x च्या जागी टाकला, आता x च्या जागी B टाका, f(b). काय येईल, इकडे B टाका, इकडे B टाका, साइन इनव्हर्स B. आलो इथपर्यंत. आता स्टेप 2. स्टेप 2 मध्ये पुन्हा f(x) लिहायचा. f(x) का आपला साइन इनव्हर्स x. चला स्टेप 2 मध्ये पुन्हा f(x) घेऊया. f(x) आहे साइन इनव्हर्स x, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. ओके, f(x) चा डेरिव्हेटिव्ह काय आला, f'(x) काय असतो, साइन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√(1 - x²). बरोबर. मग मी काय सांगितलं, f'(x) ला काय ठेवायचा, c ठेवायचा. x ला c ठेवा, इथेही c ठेवा.
1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस सी स्क्वेअर. आलो इथपर्यंत. आता स्टेप 3 मध्ये काय घेणार आपण? एलएमव्हीटीचा फॉर्म्युला घेणार. बाय एलएमव्हीटी एकदम सोप्या पद्धतीने मी डेरिव्हेशन शिकवतोय, समजून घ्या. काय फॉर्म्युला त्याचा? स्टँडर्ड फॉर्म्युला एलएमव्हीटीचा एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए इज इक्वल टू एफ डॅश सी. हा आहे आपला स्टँडर्ड फॉर्म्युला. आपण किमती टाकणार. एफ ऑफ बी काय आलाय बघा, एफ ऑफ बी साइन इनवर्स बी ऑलरेडी काढलेला आपण, साइन इनवर्स बी मायनस एफ ऑफ ए काय साइन इनवर्स ए, सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहेत, अपॉन बी मायनस ए तसाच इज इक्वल टू एफ डॅश सी. एफ डॅश सी ची काय किंमत आहे बघा, ही 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस सी स्क्वेअर, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस सी स्क्वेअर. बरोबर इथपर्यंत? येस, आपल्याला हे इक्वेशन आता भेटलं. त्याला बॉक्स करून द्यायचा. ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत बघा. आता पुढची स्टेप 4 ला काय करायचं बघा. स्टेप 4 ला स्टँडर्ड कंडिशन घ्यायची. ती अशी असते, ए लेस दॅन सी लेस दॅन बी. ही आहे स्टँडर्ड कंडिशन. ही कंडिशन पूर्ण तिन्ही डेरिव्हेशन एलएमव्हीटीचे तिन्ही डेरिव्हेशन साठी हीच कंडिशन वापरायची. कंडिशन पाठ ठेवा, एकदम सोपी. ए लेस दॅन सी लेस दॅन बी, सगळ्या गणितांसाठी हीच कंडिशन घ्यायची. ओके, आता आपल्या गणितात बघायचं, इथे सी चा काय स्क्वेअर आहे, इथे फक्त सी आहे म्हणून याला स्क्वेअर करायचा. मग एकाला केला की सगळ्यांना करायचं. एकदम सोपं आहे, लक्ष द्या. ए स्क्वेअर लेस दॅन सी स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर. आलो. आता काय 1 मायनस सी स्क्वेअर आहे, 1 मायनस याला करायचं, मग या दोघांनाही करायचं सगळ्यांना. 1 मायनस ए स्क्वेअर बघा, 1 मायनस केलं की हे लेस दॅनचे अपोजिट होईल, ग्रेटर दॅन करायचं. 1 मायनस सी स्क्वेअर 1 मायनस बी स्क्वेअर. लक्षात घ्या, पहिल्यांदा ही कंडिशन लिहिली, याच्यानुसार चालायचं. इथे सी ला स्क्वेअर आहे, सगळ्यांना स्क्वेअर केले. इथे 1 मायनस आहे म्हणून 1 मायनस केलं, पण 1 मायनस केल्यावर हे लेस दॅनचे ग्रेटर दॅन होता, हे चिन्ह अपोजिट होता. आता काय अंडर रूट आहे, सगळ्यांना अंडर रूट टाका. अंडर रूट ऑफ 1 मायनस ए स्क्वेअर अंडर रूट ऑफ 1 मायनस सी स्क्वेअर अंडर रूट ऑफ 1 मायनस बी स्क्वेअर. आता काय हे आलं बघा, आलं, पण हे कसं आहे 1 अपॉन, याच्यानुसार बनवत जायचं. 1 अपॉन आहे, सो 1 अपॉन करायचं. आता 1 अपॉन केलं की पुन्हा साइन बदलतील. 1 अपॉन अंडर रूट ए मायनस ए स्क्वेअर ग्रेटर दॅन, साइन अपोजिट करायचं. 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस सी स्क्वेअर ग्रेटर दॅन 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस बी स्क्वेअर. मित्रांनो बघा, दोनदा आपण साइन बदलले, दोनदा साइन बदलायचे. कधी? एकदा 1 मायनस केलं की तेव्हा चिन्ह अपोजिट करायचे, आणि एकदा 1 अपॉन केलं की तेव्हा पण बघा, तेव्हा 1 अपॉन केलं की हे पण चिन्ह अपोजिट केलं. कळालं? या टाइपच्या डेरिव्हेशन मध्ये एलएमव्हीटी मध्ये दोनदा साइन बदलायचे. एकदा 1 मायनस केल्यानंतर 1 प्लस केल्यावर बदलायचं का नाही, 1 मायनस केलं तरच, प्लस केल्यावर नाही. इथे प्लस असतं तर प्लस घेतला असतं, आता मायनस आहे तर मायनसच घेतोय. मायनस केल्यावर चिन्ह बदलायचं आणि 1 अपॉन केल्यावर चिन्ह बदलायचं. आता काय आलं इथे 1 मायनस सी स्क्वेअर. बघा बरं, याची व्हॅल्यू आहे का, या टर्मची व्हॅल्यू आहे का? 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस सी स्क्वेअर. काय व्हॅल्यू ही, काय याची व्हॅल्यू आहे ना, ही ठेवून द्या तिथे. हे दोघं तसेच, याची व्हॅल्यू ही पूर्ण इथे ठेवून द्या. सो काय येईल, हे तसंच 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस ए स्क्वेअर इज लेस दॅन, हे याची व्हॅल्यू आहे बघा, ही साइन इनवर्स बी मायनस साइन इनवर्स ए अपॉन बी मायनस ए विच इज लेस दॅन, हे तसंच 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस बी स्क्वेअर. आता हे आल्यानंतर आपल्या प्रूव्ह दॅट कडे बघायचं. बघा, या साइन इनवर्स हे लेस दॅन वगैरे आलंय बघा. 1 मायनस ए स्क्वेअर 1 मायनस बी स्क्वेअर आलंय, फक्त काय नाही, बी मायनस ए इकडे बघा. हा काय करायचा, इकडे आणि इकडे मल्टिप्लाय करायचा. इथून काढायचा, इथून काढला म्हणजे तो इकडे मल्टिप्लाय करेल. म्हणजे इनडायरेक्टली काय, बी मायनस ए ने याला मल्टिप्लाय करायचं. इकडे मल्टिप्लाय केलं तो इथे येईल, इकडे मल्टिप्लाय केला इकडे येईल, आणि इकडे मल्टिप्लाय केलं बी मायनस ए कट होऊन जाईल, आपोआप हे आन्सर येईल. अशा प्रकारे, किंवा दुसऱ्या भाषेत हा उचलायचा आणि दोन ठिकाणी ठेवून द्यायचा. सोप्या भाषेत तो काय येईल, हा इकडे ठेवा, बी मायनस ए अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस ए स्क्वेअर विच इज लेस दॅन साइन इनवर्स बी मायनस साइन इनवर्स ए विच इज लेस दॅन, हा बी मायनस ए इकडे ठेवला, इकडे पण ठेवा, बी मायनस ए अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस बी स्क्वेअर. सो दिस इज प्रूव्ह झालं बघा. याला आपला आन्सर व्हेरी इम्पॉर्टंट प्रूफ आहे बघा. 5, 6, 7, 8 मार्कला विचारतं वेगवेगळ्या कॉलेजेसला, युनिव्हर्सिटीला, किती इम्पॉर्टंट प्रूफ आहे. अलग आन्सर. पुन्हा एकदा सांगतो बघा, एकदम सोपं आहे, समजून घ्या. पुढचे दोन्ही लगेच सॉल्व्ह होऊन जातील. काय करायचं, साइन दिलाय ना, मग फंक्शन घ्यायचं साइन इनवर्स एक्स.
आणि इंटरवल घ्यायचा ए बी. मग एक्सच्या जागी ए टाकला, साइन इनवर्स ए दोघीकडे ए टाकला, एक्सच्या जागी बी टाकला, साइन इनवर्स बी दोघीकडे बी टाकला. नंतर पुन्हा फंक्शन घ्यायचं साइन इनवर्स एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं एफ ऑफ एक्स एफ डॅश एक्स. डेरिव्हेटिव्ह काढला की एक्सच्या जागी काय टाकायचं, एक्सच्या जागी सी. इथपर्यंत आलं. पहिल्या दोन स्टेप एकदम सोपा आहे. दोनदा एफ ऑफ एक्स घ्यायचा, पहिल्यांदा ए बी टाकायचे, सेकंड टाइमला डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि एक्सच्या जागी सी टाकायचा. थर्ड स्टेपला फॉर्म्युला घ्यायचा एलएमव्हीटीचा. फॉर्म्युल्यात किमती टाकायची, एफ ऑफ बी ची किंमत, एफ ऑफ ए ची किंमत, बी मायनस ए, तसंच एफ डॅश सी ची किंमत. आलो इथपर्यंत, सगळ्या किमती टाकल्या. आता स्टेप 3 झाली. स्टेप 4 ला हा स्टँडर्ड कंडिशन घ्यायची. आता याच्यानुसार जायचं. इथे सी ला स्क्वेअर आहे, मग सगळ्यांना स्क्वेअर केले. आता इथे 1 मायनस आहे, मग सगळ्यांना 1 मायनस करा. 1 मायनस केले की साइन अपोजिट होता. आता अंडर रूट आहे, सगळ्यांना अंडर रूट दिले. आता 1 अपॉन आहे, सो 1 अपॉन दिलं. 1 अपॉन दिलं की पुन्हा साइन बदलतं बघा, साइन अपोजिट होतं. आता हे जे मधलं आहे याचं ऑलरेडी आपल्याकडे व्हॅल्यू आलेली आहे. याची काय व्हॅल्यू आहे, ही तिथे पुट केली. पण आपल्या आन्सर मध्ये काय, बी मायनस ए इकडे निकडे पाहिजे, उचला इकडे ठेवा. दॅट इज युअर प्रूफ. क्लिअर. सेम वेनी बघा क्वेश्चन नंबर 2 टॅन इनवर्सचा सेम पद्धतीने सोडवायचं बघा. आता मगाशी काय होतं, साइनचं गणित होतं म्हणून आपण साइन इनवर्स एक्स घेतला. आता टॅनचं गणित आहे, टॅनचं गणित आहे मग टॅन इनवर्स एक्स घ्यायचं. एवढाच फरक. इंटरवल ए बी टाकून द्या. सो काय येईल, एफ ऑफ ए इज इक्वल टू टॅन इनवर्स ए बी टाका, एफ ऑफ बी इज इक्वल टू टॅन इनवर्स बी. झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेप सेम. काय करायचं बघा, डेरिव्हेटिव्हची स्टेप, नंतर एलएमव्हीटीची स्टेप सेम. आता एफ ऑफ एक्स लिहिला टॅन इनवर्स एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स तो होतो टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्हचा काय फॉर्म्युला आहे, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. हा स्टँडर्ड फॉर्म्युला. एक्सला काय ठेवा, सी. एक्सला ठेवला मी सी. झाली स्टेप 2. स्टेप 3 मध्ये एलएमव्हीटीचा फॉर्म्युला. एलएमव्हीटीचा फॉर्म्युला लिहिला, एफ ऑफ बी एफ ऑफ ए, हे दोघं एफ ऑफ बी एफ ऑफ ए दोघं टाकले, बी मायनस ए, तसंच एफ डॅश सी. हा एफ डॅश सी तो पण ठेवला. बरोबर. कंडिशन. आता बघा याच्यानुसार चालायचं. इथे काय, सी ला स्क्वेअर, सगळ्यांना स्क्वेअर करा. 1 प्लस हे 1 प्लस केले बघा. 1 प्लस केल्यावर चिन्ह बदललं नाही, पण इकडे 1 मायनस होता बघा. 1 मायनस केलं तर हे चिन्ह हे असे होते, असे झाले, चिन्ह बदलले बघा. 1 मायनस केल्यावर चिन्ह बदलतो आणि 1 अपॉन घेतल्यावर पुन्हा चिन्ह बदलतो. आता इकडे 1 प्लस केलंय, 1 प्लस केल्यावर चिन्ह बदलणार नाही. मी पुन्हा सांगतो, लक्ष द्या. जेव्हा आपण 1 मायनस करतो किंवा 1 अपॉन करतो तेव्हा चिन्ह उलटे होतात. बरोबर. हे काय, लेस दॅनचे ग्रेटर दॅनचे लेस दॅन. पण 1 प्लस केल्यावर चिन्ह अपोजिट होत नाही, जसं तसं राहतं. बरोबर. पुढे बघा, 1 अपॉन आहे, 1 अपॉन केलं बघा. 1 अपॉन आहे म्हणून 1 अपॉन केल्यावर चिन्ह बदलतं. चिन्ह कधी बदलतं, ग्रेटरचं लेसचं ग्रेटर कधी होतं, 2च वेळा. एक तर 1 मायनस केल्यावर किंवा 1 अपॉन केल्यावर. सो चिन्ह बदललं. आता हे काय आलं आपलं, 1/1 प्लस सी स्क्वेअर. त्याची व्हॅल्यू काय ही बघा, टॅन इनवर्स बी मायनस टॅन इनवर्स ए अपॉन बी मायनस ए. इथे ठेवून दिली बघा, व्हॅल्यू इथे ठेवून दिली. आता आपल्या आन्सर मध्ये बघूया, आपल्याला काय पाहिजे, ए बी खाली नको, इकडे पाहिजे. सो तो ए बी घ्या, इकडे ठेवा. आलं. आता आपलं आन्सर उलट आलं बघा. कसं आलं, बी मायनस ए 1 प्लस ए स्क्वेअर. ओके. हा आधी आला आणि हा 1 प्लस बी स्क्वेअर तो नंतर आला. मग हे काय, हे फक्त उलट फिरवा, याला असं ठेवा. हे असं आहे ना, त्याला असं करा. बरोबर. हे इकडे फिरवा, हे तिकडे जाऊ द्या, हे इकडे जाऊ द्या. आलं आन्सर बघा, बी मायनस ए 1 प्लस बी स्क्वेअर टॅन इनवर्स बी मायनस टॅन इनवर्स ए बी मायनस ए अपॉन 1 प्लस ए स्क्वेअर. आलं का आन्सर. किती इझी आहे. सो याला होमवर्क करा, पुन्हा रिवाइज करून देतो बघा. एफ ऑफ एक्स टॅन इनवर्स घेतला, टॅन इनवर्स एक्स ए बी टाकायचे, नंतर पुन्हा तो त्याचा टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्सच्या जागी सी ठेवायचा. नंतर आपला एलएमव्हीटीचा फॉर्म्युला, किमती टाका. ही कंडिशन. पहिल्यांदा स्क्वेअर करा, 1 प्लस करा, 1 अपॉन करा. 1 अपॉन केल्यावर चिन्ह बदललं, याची व्हॅल्यू आहे ती पुट केली आणि बस हे ए बी इकडे लिहा, हे उलट करा. ते आलं तुमचं आन्सर. सिमिलरली लॉग साठी तिसरं गणित बघा, सेम सोडवायचंय. लॉग साठी पण काय केलं, इथे मी हिंट देतो, हे पण होमवर्क करा. एफ ऑफ एक्स दिलाय, एफ ऑफ एक्स घ्यायचा लॉग एक्स. बरोबर. पहिल्यांदा बघा, साइन इनवर्स साठी एफ ऑफ एक्स साइन इनवर्स एक्स घेतला, टॅन इनवर्स एक्स साठी एफ ऑफ एक्स टॅन इनवर्स एक्स घेतला. आता एलएन म्हणजे नॅचरल लॉग किंवा लॉग, त्याच्यासाठी एफ ऑफ एक्स काय घ्यायचा, लॉग एक्स. इंटरवल तोच ए टू बी. सो एफ ऑफ ए काय, लॉग ए. एफ ऑफ बी लॉग बी. एफ ऑफ एक्स लॉग एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. एक्सला सी ठेवा, 1 अपॉन सी. एलएमव्हीटीचा रूल. बाकी किमती टाका. ओके. आणि सॉल्व्ह करा. बाकी हे तुम्हाला आलं 1 अपॉन सी. आता ही कंडिशन आपली. बरोबर. आता इथे काय, स्क्वेअर वगैरे काही नाही. मागच्या दोन्ही गणितांमध्ये स्क्वेअर होतं, 1 प्लस 1 मायनस होतं. इथे काहीच नाही, डायरेक्ट 1 अपॉन करायचं.
बरोबर 1/c करायचं आणि 1/c ची ही व्हॅल्यू टाकून द्यायची, ए बी तिकडे न्यायचे, हे डायरेक्ट तुम्हाला आन्सर येऊन जाईल. ही झाली पहिली स्टेप, प्रूव्ह झालं बघा, हे प्रूव्ह होऊन जाईल. आता मागच्या वेळेप्रमाणे सोडवा जमून जाईल ते. या गणितात तुम्हाला 1/c आहे, सो स्क्वेअर करायचं नाही, 1 + 1 मायनस काहीच नाही, डायरेक्ट पुढची स्टेप 1 येईल कंडिशन नंतर. क्लिअर आहे. आता फक्त ही सेकंड जी कंडिशन आहे ती सॉल्व्ह करून दाखवतो बघा. याला याच्याशी कम्पेअर करा. काय हे 1/4 लेस दॅन ln of 4/3 इट इज लेस दॅन 1/3 हे प्रूव्ह करायचं. बरोबर. आता कम्पेअर करायचं बघा. याला कम्पेअर करा, बी का आला 4 आणि याने याला कम्पेअर करा, ए किती आला आपला 3. ए आणि बी भेटले. बरोबर. ते या किमतीत टाका. पुट इन इक्वेशन 1, पुट इन इक्वेशन 1 मध्ये टाकायचं, याला 1 म्हणा. सो चला बीचा काय टाकू 4 मायनस ए किती 3 अपॉन बी किती 4 लेस दॅन ln बी बघा, बी काय 4 ए काय 3 लेस दॅन बी 4 - 3 अपॉन 3. सॉल्व्ह करा. हे किती आलं 1/4 विच इज लेस दॅन ln ऑफ 4/3 विच इज लेस दॅन 1/3. बघा झालं का प्रूव्ह. आला आन्सर. किती सोपं होतं. सेम वेनी करायचं. आलेल्या उत्तराला फक्त ए बी काढून घ्यायचे आणि ते आलेले ए बी याच्यात पुटअप करायचे, सॉल्व्ह करायचं, बरोबर जे प्रूव्ह करायचं ते आन्सर येतं. क्लिअर आहे. हे 3 व्हेरी इम्पॉर्टंट प्रूफ मी आता शिकवले, हे परफेक्ट करा. हे तिन्ही पण डेरिव्हेशन मी आता शिकवले, यांच्यापैकी एक डेरिव्हेशन हमखास प्रत्येक वेळी एक्झामला विचारते, एकदम परफेक्ट करा. आता आपण ऍक्च्युअल एक्झाम्पल्स बघूया. बघा एक्झाम्पल सोडवण्यासाठी काय करायचं, या स्टेप्स फॉलो करायच्या. पहिल्यांदा बघायचं फंक्शन कंटिन्युअस आहे का, ते क्लोज इंटरव्हल मध्ये, डिफरन्शिएबल आहे का ओपन इंटरव्हल मध्ये. नंतर एफ ऑफ ए एफ ऑफ बी काढायचा, डेरिव्हेटिव्ह काढायचा, एकशे जागी सी ठेवायचा, LMVT वापरायचा आणि सी काढायचा. म्हणजे मगाशी डेरिव्हेशन मध्ये या 3 स्टेप, या 4 लास्ट 4 स्टेप ऑलरेडी आपण वापरल्या, त्याच वापरायचे, फक्त या 2 स्टेप नवीन आल्या आता या एक्झाम्पल मध्ये वापरतो. ओके. सो चला 1-2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवतो, सो तुमचे फुल मार्क कव्हर होतील. बघा व्हेरी इंपॉर्टंट एक्झाम्पल. व्हेरीफाय LMVT फॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स इन इंटरव्हल 1, E. सो चला सॉल्व्ह करूया. आता बघितलं तुम्हाला समजलं पाहिजे. स्टेप 1 मी तुम्हाला रोल्स थेरम मध्ये ऑलरेडी शिकवलंय की कंटिन्युअस लॉगचं फंक्शन काय असतं, कंटिन्युअस असतं. कंटिन्युअस असलं म्हणजे ते काय असतं, डिफरन्शिएबल पण असतं. बरोबर. सो या 2 स्टेप आपल्या प्रूव्ह झाल्या. कुठे त्या स्टेप्स बघा. पहिलं काय येईल, कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल, या 2 स्टेप ऍज इट इज येतील आता. आणि हे कसं ओळखायचं, कंटिन्युअस डिफरन्शिएबल रोल्स थेरम मध्ये जी थेरी मी शिकवली, बेसिक शिकवलं, त्यात सगळं शिकवलंय. सो पुन्हा एकदा लागलं तर रोल्स थेरमचा व्हिडिओ बघून घ्या, ते बेसिक तुम्हाला क्लिअर होईल. ओके. सो इथे लिहू शकतो एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन 1 to E क्लोज इंटरव्हल मध्ये. कंटिन्युअस झाला म्हणजे तो डिफरन्शिएबल 90% असतो. सो इट इज डिफरन्शिएबल. असं एखाद्याच व्हिडिओ होतं की कंटिन्युअस आहे डिफरन्शिएबल नाही, तसे पण एक्झाम्पल मी घेतलेले आहेत. 1 to E. ओके. येस मित्रांनो. आता थर्ड स्टेप एफ ऑफ एक्स लिहून घ्यायचा. एफ ऑफ एक्स काय आपला लॉग एक्स, इंटरव्हल आहे 1 to E. बरोबर. हा ए हा बी. आता काय करायचं बघा, ए बी टाका. लॉग ए किती आपला ए आहे 1, लॉग 1 काय असतो 0. एफ ऑफ एक्स जागी आता ए टाकला, ए जागी बी टाका. इथे बी टाकला, इथे बी ची किंमत किती E. लॉग E का असतो नेहमी 1. सो आपल्याला ह्या व्हॅल्यू आल्या. बरोबर. आता स्टेप 4 LMVT चा फॉर्म्युला बाय LMVT. काय फॉर्म्युला आपला, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए इज इक्वल टू एफ डॅश सी. आता शिकलो. किमती टाकूया. एफ ऑफ बी ची किंमत काय 1, एफ ऑफ ए ची 0, 1 - 0 अपॉन बी मायनस ए E -1 इज इक्वल टू एफ डॅश सी. एफ डॅश सी ची किंमत एफ डॅश सी काढावं लागेल इथे. ही स्टेप नंबर 5 आली. आधी एफ डॅश सी काढून घ्यायचा. एफ ऑफ एक्स काय दिलाय लॉग एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स काय येईल 1/x. एक्स ला काय टाकायचं सी. सो एफ डॅश सी काय येईल 1/c. बरोबर. 1/c ती व्हॅल्यू आता वापरायची. सो चला एफ डॅश सी ची व्हॅल्यू 1/c. बघा सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्या. स्टेप्स काय, पहिल्यांदा कंटिन्युअस, नंतर डिफरन्शिएबल, नंतर एफ ऑफ ए एफ ऑफ बी काढायचा, नंतर एफ डॅश सी काढायचा. या 4 स्टेप आहे. नंतर 5व्या स्टेपला LMVT वापरायचा आहे. बघा स्टेप्स मी दिलाय.
एक स्टेप आपली राहून गेली होती. पहिल्यांदा कंटिन्युअस डिफरन्शिएबल, मग एफ ऑफ बी काढला, मग एफ डॅश काढला, मग एक जागी सी टाकला. ही स्टेप आपली राहून गेली होती, आपण ऍड केली. स्टेप 5 मध्ये आपल्याला एलएमव्हीटी वापरायचं आहे. ओके, आणि मग स्टेप 6 मध्ये आपल्याला सी काढायचं. आता सो जाऊया बघा. आता हे सोडवा. काय येईल? 1 - 0 1 अपॉन E - 1 इज इक्वल टू 1 अपॉन सी. हे इकडे आलं, सी इंटू 1c. याने याला मल्टिप्लाय करा. 1 ने याला मल्टिप्लाय केलं, E - 1 म्हणजे सी काय आला, 1 ने मल्टिप्लाय करेल, सेम आन्सर येईल. बरोबर, हे कॅल्सीत टाकूया. सी इज इक्वल टू E - 1. ई कसा घेतो कॅल्सी मध्ये बघा. ई कसा घ्यायचा? शिफ्ट ln आला ई, त्याला रेस टू 1 द्यायचं. पुढे या -1 किती आलं ते? 1.71. 1.71 ही सी ची किंमत आली. आपला इंटरवल काय बघा, 1 to E. स्टेप 6. आता इंटरवल घ्यायचा. ओके, 0 1 2 3 4. ई ची किंमत काढा कॅल्सीवर. कसं? शिफ्ट ln E रेस टू 1 घ्यायचं, इक्वल टू करायचं 2.71. 2.71 बरोबर. आपला कुठून स्टार्ट होतोय बघा पॉइंट, 1 to E. हा पहिला पॉइंट 1. दुसरा ई किती आहे? ई ची किंमत किती आहे? 2.71. म्हणजे 2च्या आणि 3च्या मध्ये आपली व्हॅल्यू काय आली? 1.71. 1.71 म्हणजे इकडे कुठेतरी येईल बघा, सी ची 1.71 म्हणजे तो कुठे आला? दोघांच्या बरोबर मध्ये आला. देअरफॉर सी लाइज इन इंटरवल. कुठला इंटरवल आपला? 1 to E. सी लाइज इन इंटरवल 1 to E. आणि म्हणून आपण काय म्हणणार? देअरफॉर LMVT व्हेरीफाईड. बघा किती सोपं आहे गणित. याच प्रकारे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. बघा 6 स्टेप करायचे छोट्या छोट्या. पहिल्यांदा काय? कंटिन्युअस आहे का चेक करायचं, डिफरन्शियल आहे का चेक करायचं. या दोन जर सॅटिस्फाय झाल्या तरच पुढच्या करायच्या. यांच्यापैकी एक जरी सॅटिस्फाय नाही झाली, प्रॉब्लेम स्टॉप होऊन जाईल. या प्रकारचं पण गणित मी पुढे देणार आहे. बघा मग नंतर पुढची स्टेप एफ ऑफ एस घ्यायचा, ए बी टाकायचं. सो एफ ऑफ ए एफ ऑफ बी काढून घ्यायचा. आलो. चौथी स्टेप एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स, एक्सच्या जागी सी ठेवायचा. झाली चौथी स्टेप. 5व्या स्टेप मध्ये एलएमव्हीटीचा फॉर्म्युला सगळ्या किमती टाकायच्या, सॉल्व्ह करायचं, सी ची किंमत काढायची. आणि 6व्या स्टेप मध्ये चेक करायचं गिवन इंटरवल मध्ये सी येतो का. आला तर एलएमव्हीटी इज व्हेरीफाईड. इतकं सोपं आहे. इतक्या सोप्या पद्धतीने एलएमव्हीटीचे सगळे सम सोडवायचे. आता कुठलाही सम येऊ याच पद्धतीने सोडवायचं. मित्रांनो इथे मी डिटेल मध्ये तुम्हाला शिकवलंय, पण तुम्हाला अजून डिटेल मध्ये नंबर ऑफ एक्झाम्पल, नोट, सॉल्व्ह पेपर सह हा M1 पूर्ण एलएमव्हीटी वगैरे सगळे रोल्स थेरम सगळे थेरम माझ्याकडनं शिकायचे असतील मराठीमध्ये तर नक्की तुम्ही पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. ऍप्लिकेशन वरती जो आपला कोर्स आहे या पूर्ण मॅथ्सचा तो सबस्क्राईब करा आणि हे डिटेल मध्ये तुम्ही शिकू शकता माझ्याकडनं एवढ्या सोप्या पद्धतीने की आउट ऑफ मार्क घेशाल आणि तुम्हाला मॅथ्स मजा यायला लागेल. बघा हा एक होमवर्कला करा. एफ ऑफ एक्स एक्स क्यूब इंटरवल दिले -2 to 2. सी ची व्हॅल्यू येईल तुमची +-2/3. आन्सर येईल एलएमव्हीटी व्हेरीफाईड. हा एक होमवर्क करा. हा एक बघा, हा एक एफ ऑफ एक्स 1/x इंटरवल आहे -1 to 1. आता 1/x आहे हा नॉन कंटिन्युअस फंक्शन आहे. नॉन कंटिन्युअस फंक्शन कसं ओळखायचं, कंटिन्युअस कसं ओळखायचं. हा कंटिन्युअस आहे हे मी ऑलरेडी रोल्स थेरम मध्ये डिटेल मध्ये शिकवलं आहे. बरोबर. मग हे इथे जर सिम्पली सांगतो, त्याला जर पॉवर किती 1 आहे, वरती गेला तर काय होईल? x⁻⁻1 येईल. निगेटिव्ह पॉवर आली म्हणजे नॉन कंटिन्युअस आला. नॉन कंटिन्युअस वाला मॅक्सिमम टाइम नॉन डिफरन्शिएबल असतोच. आणि मग नॉन डिफरन्शिएबल आला तर पुढे सोडवायचं नाही, डायरेक्ट LMVT इज नॉट व्हेरीफाईड, प्रॉब्लेम ओव्हर. सो या पद्धतीने मित्रांनो मी रोल्स थेरम LMVT एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं आहे. मी सांगितलेलं हे पूर्ण व्हिडिओ पुन्हा एकदा हे 15-20 मिनिटाचा व्हिडिओ पुन्हा 2-3 वेळा बघा. तुम्हाला पूर्ण कुठलाही प्रॉब्लेम याच्यानंतर सोडवता येईल. काय काय बघितलं रिवाइज करूया. LMVTच्या स्टेप्स आहे. कंटिन्युअस बघा, डिफरन्शिएबल, ए बी फाइंड करा, डेरिव्हेटिव्ह काढा, एक्स जागी सी ठेवा, एलएमव्हीटीचा फॉर्म्युला आणि सी फाइंड करा. 3 डेरिव्हेशन बघितले, साइन इनव्हर्स, टॅन इनव्हर्स, लॉगचं. आणि नंतर आपण एक्झाम्पल बघितले. एक्झाम्पल मध्ये 2 प्रकारचे, कंटिन्युअस डिफरन्शिएबल असलेलं आणि कंटिन्युअस डिफरन्शिएबल नसलेलं. येस. सो हे आपण डेरिव्हेशन्स बघितले. सोप्या वेळी मी तुम्हाला समजून सांगितले 3 डेरिव्हेशन. आणि नंतर आपण आलो न्यूमरिकल वरती. न्यूमरिकलला पण एकदम इझी वेने 6 स्टेप मध्ये न्यूमरिकल सॉल्व्ह होतं. हे कंटिन्युअसचं आणि नंतर येतं हे होमवर्कला दिलंय हे नॉन कंटिन्युअसचं. या वेळी एलएमव्हीटीचा आता कुठलाही क्वेश्चन पेपर घ्या, कुठली युनिव्हर्सिटी, कॉलेज, ऑटोनॉमस कॉलेज, युनिव्हर्सिटी असेल तुमची, पेपर घ्या, सोडवायला लागा. याच पद्धतीने 6 स्टेप मध्ये गणित सोडवा. 100% एलएमव्हीटीचे तुमचे फुल मार्क कव्हर. व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल कमेंट मध्ये. आणि मॅथ्सचं टेन्शन कायम सोडा. लक्षात ठेवा मॅथमॅटिक्स एकदम सोपं आहे. आपल्या मराठीमध्ये सोप्या पद्धतीने शिकलं. मी सांगतोय माझ्याकडनं शिका, त्या पद्धतीने इझिली समजून घ्या. मॅथ्स तुमचा 100% गॅरंटी स्कोरिंगच होणार. थँक्यू.